ट्रम्प यांच्यासारखा वेडा माणूस उभ्या आयुष्यामध्ये पाहिला नाही असं वक्तव्य सुजय विखे पाटलांनी केलंय। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरलंय। युद्धामुळे रस्त्यासाठी डांबर मिळत नाही याचा थेट परिणाम रस्त्याच्या कामावर होतोय असा दावा सुजय विखेंनी केला। अहिल्यानगर मनमाड महामार्गाच्या कामावरून माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जबाबदार धरले। ट्रम्प यांच्या युद्धनीतीतील धरसोड वृत्तीमुळे कसा परिणाम होतोय यावरून सुजय विखे पाटील यांनी मिश्किल वक्तव्य केले। युद्धामुळे रस्त्यासाठी डांबर मिळत नाही याचा थेट परिणाम रस्त्याच्या कामावर होतोय असा दावा सुजय विखे यांनी केलाय। कंत्राटदाराला दिल्लीतून डांबर आणावं लागतंय। रस्त्याच्या कामाची किंमतही या युद्धामुळे 2.5 पटीने वाढल्याचा दावा सुजय विखे यांनी केलाय। आता त्या ट्रम्पनी इराणवर मिसाईल टाकताना या ठेकेदाराला विचारलं होतं का भाऊंना विचारलं होतं का मला विचारलं होतं मी मिसाईल टाकू का बाबा? आणि मी देवा शपथ सांगतो असा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही। म्हणजे त्या माणसाच्या नादीनं लागणं हेच आपल्यासाठी योग्य आहे। आज डांबर न मिळत असल्यामुळे भाऊ या कॉन्ट्रॅक्टरला डांबर दिल्लीहून आणावं लागतं। जे रस्त्याची किंमत आज 5 रुपये असेल त्या किमती वाढून 2.5 पटीने किंमत वाढून त्या गोष्टीला पण मंजुरी घ्यावी लागते। हे टेक्निकल मुद्दे आहेत। आता मनमाड अहिल्यानगर जो रस्ता आहे तो काही ट्रम्प येऊन करणार नाही। याच्यात खापर फोडून फोडून कोणावर फोडलं तर ट्रम्पवर फोडलं। त्याच्यापेक्षा तुमच्या सरकारवर तुम्ही बोलला असता तर कदाचित आम्ही हे तर बोलू शकलो असतो की तुम्ही अजून बौद्धिक क्षमतेनुसार तुम्ही अजून तिथं परिपक्व त्या ठिकाणी आहात। तुम्ही राजकारणात आल्यापासून मेंदूला प्रॉब्लेम आलेला नाही। तुम्ही भाजपमध्ये गेल्यापासून तुम्हाला मेंदूला प्रॉब्लेम आलेला आहे। भाजप सोडा, विरोधात या, एकत्रित मस्तपैकी काम करू आणि लोकांच्या हितासाठी काम करू आणि हे जे भाजपचे मेंदू खराब झालेले लोक आहेत त्यांच्या विरोधात आपण एकत्रित लढायचं असेल तर नक्कीच लढू। तुम्ही यंग आहात, अजून वेळ गेलेला नाही। डॉक्टर सुजय विखे पाटील नेहमीच त्यांच्या मिश्किल वक्तव्यामुळे चर्चेत राहतात। काल राहुरी या ठिकाणी झालेल्या तिरंगा रॅली दरम्यान त्यांनी त्यांच्या राजकीय करिअर बाबतही असंच मिश्किल भाष्य केलंय। मेंदूचा डॉक्टर झालो, माझा मेंदू खराब झाला, मी राजकारणात आलो, मी देवा शपथ। आपण शिक्षण घेतलं, आपण लोकांचे मेंदू ठीक करू, पण आपलाच ठीक नाही राहिला। आपण आलो इथं राजकारणामध्ये मत मागायला। तुमच्यापेक्षा या रस्त्याची गरज मला आहे। हा रस्ता मी तुम्हाला पूर्ण करून देईन। ते डॉक्टर आहेत, ते स्वतःच्या संस्थेमधून डॉक्टर झालेत असं आम्हाला त्या ठिकाणी कळलेलं आहे।